अधिक महिन्यानिमित्त मी वंदन का करावे हे मी श्रीमद भागवतामधनं वाचून दाखवणार आहे. ग्रंथामधनं पापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. परमेश्वराच्या स्वरूपाचे वर्णन करताना म्हटले आहे, पापत्रय विनाशाय, आध्यात्मिक, आदिदैविक तसंच आदिभौतिक तिन्ही प्रकारच्या तापांचे निवारण करणाऱ्या श्रीकृष्ण भगवानांना आम्ही वंदन करतो. पुष्कळ लोक विचारतात, वंदन करण्याने कोणता लाभ होतो? तर वंदन केल्याने पापे जळून जातात. श्री राधाकृष्णाला वंदन केल्याने तर आपले सर्व पाप नष्ट होतात. पण वंदन केवळ शरीराने नव्हे तर मनाने देखील करायला हवे. म्हणजेच श्रीकृष्ण राधा यांना हृदयात आणा आणि मग त्यांना प्रेमाने नमन करा. नमन देवाला बांधून टाकते. दुःखात जो साथ देतो तो ईश्वर होय आणि सुखात जो साथ देतो तो जीव होय. ईश्वर नेहमी सुखात साथ देतो म्हणून ईश्वर वंदनीय आहे. पांडव जोपर्यंत दुःखात होते तोपर्यंत ईश्वराने त्यांना मदत केली, पण जेव्हा पांडव राज्यावर बसले तेव्हा श्रीकृष्ण तिथनं निघून गेले. ईश्वर जेव्हा ज्याला मिळाला तेव्हा तो दुःखातच मिळालेला आहे. सुखाचा साथी जीव आहे आणि दुःखाचा साथी ईश्वर आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. मनुष्य पैसा मिळवण्यासाठी जेवढी धडपड करतो ना, तेवढी धडपड त्याने जर का ईश्वर मिळवायला केली तर नक्कीच देवाची प्राप्ती होईल. कृष्ण तर मग न बोलवता गोपींच्या घरी जात असे, तो आपल्या घरी का नाही येत याचा विचार आपल्या मनात कधीतरी येतो का? आपणही निश्चय करूया की मी असे सत्कर्म करीन की जेणेकरून कन्हैया माझ्याही घरी येईल. देवासमोर हात जोडणे किंवा मस्तक नमवणे याचा अर्थ काय? तर आपले हात हे क्रियाशक्तीचे प्रतीक आहे आणि आपली बुद्धी शक्ती आपल्याला आणि क्रियाशक्तीचे प्रतीक आहे. हात जोडण्याचा अर्थ असा की मी या हाताने सत्कर्म करीन. मस्तक नमवण्याचा अर्थ असा की हे नाथ मी आपली बुद्धी आणि शक्ती आपणाला अर्पण करतो. भगवंताला वंदन केल्याने पाप ताप नाहीसे होतात. निर्भय व्हायचे असेल तर प्रेमपूर्वक भगवंताला श्रीकृष्णाला नमन करा. केवळ वाणी आणि शरीराने नव्हे परंतु मनाने देखील हृदयापासून नमन करा. हृदयापासून वंदन केल्याने ब्रह्मसंबंध घडतो. जेव्हा घराचे बाहेर पडताना तेव्हा देवाला नमस्कार करून निघा. ईश्वराला प्रेमच पाहिजे असते व तो प्रेमच देतो. वंदन केल्याने ईश्वराशी संबंध जोडला जातो. जीवाचा स्वभाव वंदन करण्याचा नाही. घरात प्रवेश केल्याबरोबर पत्नी जर घरात नसली तर तो आपल्या मुलांना विचारतो, तुझी आई कुठे गेली? पण त्याची काय जरूरत आहे? ती बाहेर गेली असेल तर तू देवापाशी बसून रामराम का नाही करत? बाहेरून घरी आली तरी देवाला नमस्कार करा. हा जीव परमेश्वराला प्रेमाने प्रणाम करील तर त्यावर परमेश्वर प्रसन्न होईल. या जीवाने आणखी काही न केले तरी चालेल, पण इतके मात्र करावे, देवाला वारंवार नमस्कार करावा. नमस्कार कराल तर तो सद्भावनेने करा. देवाचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. परमेश्वराने आपणावर किती उपकार केले आहेत बरे. बोलण्यासाठी व खाण्यासाठी जीभ दिली आहे, पाहण्यासाठी डोळे दिले आहेत, ऐकण्यासाठी कान दिले आहेत, विचार करण्यासाठी मन दिले आहे. बुद्धी आणि विचारशक्ती ही परमेश्वरानेच दिली आहे. ईश्वराच्या उपकाराचे स्मरण करा. आठवण ठेवा आणि म्हणा की हे भगवान, मी तुमचा ऋणी आहे. अशा उत्तम भावनेने देवाला नमस्कार करावा. श्री परमेश्वराला उत्तम भावपूर्वक प्रणाम केला की अवश्य सफल होतो. विचार करा की देवाने मला जे काही दिले आहे हे त्या योग्य आहे का? मी जीवाची तेवढी योग्यता नाही, तरी पण देवाने त्याला अधिक देऊन ठेवले आहे. नमन केल्याने अहंकाराचे ओझे थोडे कमी झाल्यासारखे होते.
देवाचे काही ओझेच नाही, कारण त्याच्यात अभिमानच नाही, म्हणून तो फार हलका आहे. वाचन आणि चिंतन यापेक्षा जीवनात आचरणच अधिक श्रेष्ठ आहे. वेदांचा अंत लागत नाही आणि पुराणांचेही पार लागत नाही. माणसाचे आयुष्य फार थोडे आहे आणि शास्त्रांचा काही अंत नाही, पण त्या एकाला म्हणजे ईश्वराला जाणले तर सर्व काही जाणले जाते. कलियुगात माणूस कमी वेळात भगवत प्राप्ती करून घेऊ शकतो. हे भागवतात सांगितले ते हे अशा रीतीने भगवंताला नमन का करावे, वंदन का करावे, किंवा कुणालाही मोठ्या माणसांना वंदन का करावे, त्याच्या मागचे हे कारण आहे. आपण डायरेक्ट त्यांच्या हृदयातच जाऊन बसतो. धन्यवाद.